नागिनीचे पानं आणि त्याबरोबर नारळ आणि हा कलश पूजेच्या ठिकाणी किंवा मंदिरात किंवा कार्यालयामध्ये निर्माल्य टाकणं. कुठेही वापरू शकतो. याचाच दुसरा टाईप एक आमच्याकडे समोरचा कलश आहे. ह्या टॉयलेटमध्ये हे सिरेमिक पॉट बसवलेलं आहे. आतमध्ये नळ आहे, पाण्याची सोय आहे, वर लाईट आहे, व्हेंटिलेशन आहे आणि हे उन्हामध्ये पावसात थंडीत कितीही वर्ष ठेवलं तरी काहीच अडचण येत नाही. याची किंमत रिजनेबल टाईप पण हा आमचा FRPचा आहे. फायबर प्रॉडक्ट आहे. एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत. याला खालून सपोर्ट दिलेला आहे, पाठीलाही सपोर्ट दिलेला. पक्षाचं डिझाईन आहे, हे कार्टूनचं डिझाईन आहे, हे मंकी इक्विपमेंट आहे. आमचे स्कूल बेंचेस आहेत. सगळ्यात पहिला हा छोटा बेंच आहे, हा अंगणवाडीच्या मुलांसाठी किंवा पहिली दुसरी पर्यंतच्या मुलांसाठी. बरोबर ह्या टाईपला चहा पिऊ शकतो, उभ्या उभ्या किंवा गप्पा मारू शकतो. त्या टाईपचा हा टेबल बनवला. शिफ्टिंग करण्यासाठी सुद्धा सोपं आहे. नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर आज आपण आलेलो आहेत आपल्या अहिल्यानगरमधील नागपूर MIDCमध्ये. अडसुरे प्रोडक्ट्स म्हणून मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर या ठिकाणी FRP मटेरियलपासून विविध प्रकारचे प्रोडक्ट तयार केले जातात. तर अर्थातच म्हणजे आपण FRPच्या दुनियामध्ये आलेलो आहेत. तर या ठिकाणचे आपण विविध प्रकारचे प्रोडक्ट बघणार आहोत. तर हे तुम्ही माझ्या मागं बघू शकता. या ठिकाणी मूवेबल असे टॉयलेट आहेत आणि बाकडे आहेत, खुर्च्या आहेत, विविध प्रकारचे कुंड्या असतील, भरपूर सारे असे प्रोडक्ट आहेत ते आपण यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे या चॅनलमध्ये. सर्वप्रथम आपलं थोडं परिचय दान करून. मी अनंत कुलकर्णी. आमच्याकडे जे फायबर प्रॉडक्ट होतं आहे तर त्याचं मार्केटिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग त्यामधल्या अडचणी सगळ्या मी बघत असतो. हे आमच्याकडचे नवीन प्रॉडक्ट आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण ही जी सिरीज आहे ही टॉयलेटची सिरीज आहे. ह्या टॉयलेटच्या सिरीजमध्ये हे एक कॉमन टाईपचं टॉयलेट आहे. याची साईज आतमध्ये 3 फूट बाय 3 फूट असते. आतमध्ये इंडियन पॉट बसवलेले आहे. याप्रमाणे आमचं वेस्टर्न पॉट पण बसवतो आम्ही. याचं बाथरूम पण तयार करतो. आमचं सिक्युरिटी कॅबिन पण असते. याच्यात जे पॉट बसवलं जातं त्या टाईपचं हे टॉयलेट तयार होतं. हे सगळ्या टाईपचे टॉयलेट आहेत. ह्या टॉयलेटमध्ये हे वेगळ्या टाईपचं टॉयलेट आहे. त्याच्यामध्ये 2-3 कलर कस्टमरला पाहिजे तो कलर आम्ही देऊ शकतो. सध्या 2 टाईपचे कलर आहेत. आम्ही इतरही कलर वापरू देऊ शकतो. हे इंडियन टॉयलेट हे वेगळ्या प्रकारचं टॉयलेट आहे. हे इंडियन प्रकारचंच टॉयलेट आहे, फक्त त्याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. ह्या टॉयलेटमध्ये हे सिरेमिक पॉट बसवलेलं आहे. आतमध्ये नळ आहे, पाण्याची सोय आहे, वर लाईट आहे, व्हेंटिलेशन आहे आणि हे उन्हामध्ये पावसात थंडीत कितीही वर्ष ठेवलं तरी काहीच अडचण येत नाही. याची किंमत रिजनेबल आहे आणि हे शिफ्ट काही करता येतं आणि 2 व्यक्ती त्याला हलवू शकतात आणि कुठेही ठेवू शकतात. कुठल्याही वातावरणाचा याच्यावर परिणाम होत नाही. काही टॉयलेटमध्ये आम्ही फायबर पॉट पण बसवलेत. काही टॉयलेटमध्ये सिरेमिकचे पॉट आहेत. हे सिरेमिकचं पॉट 2-3 टाईपचे आमच्याकडे डिझाईन आहेत. म्हणजे आपल्या इथं याला लाईटची पण सोय केलेली आहे, व्हेंटिलेशनचं पण आहे आणि नळाची पण सोय. हा, पाण्याची पण सोय आणि ड्रेनेज टँक जर समोरच्यांचा असेल तर ड्रेनेज टँकमध्ये ते सहज ड्रेन पडू शकतं आणि आपण कुठेही शिफ्ट करू शकतो. त्याच्याबरोबर आमचे दुसरे जे प्रॉडक्ट आहेत हे आमचं गार्डन बेंच आहे. हा गार्डन बेंच बनवताना आम्ही वुडन टाईप बनवला आहे. दिसतो वुडन टाईप पण हा आमचा FRPचा आहे. फायबर प्रॉडक्ट आहे. हे एकदम स्ट्रॉंग आणि मजबूत. याला खालून सपोर्ट दिलेला आहे, पाठीलाही सपोर्ट दिलेला आहे. स्ट्रॉंग 4 माणसं याच्यावर सहज बसू शकतात. हे आपण गार्डनमध्ये किंवा घराच्या ओसरीमध्ये किंवा कुठेही ठेवू शकतो. हे बाहेर राहिले तर याच्यावर वातावरणाचा कुठलाही परिणाम एकदम नॅचरली आपण बसल्यासारखं वाटतं. नैसर्गिकरित्या बनवलेलं हे लाकडापासून वाटतंय आपल्याला, पण ते FRPचं आहे. हे दुसरंही त्याच टाईपचं आहे, फक्त डिझाईनमध्ये फरक केलेला आहे. आणि हे कॉमन एक वृद्ध माणसांना वगैरे लहान मुलांना बसण्यासाठी, खेळण्यासाठी, बाहेर विरंगुळा म्हणून बसण्यासाठी म्हणून त्या टाईपचं आम्ही एक बनवले. याचे आमच्याकडे कलर पण वेगवेगळे आहेत आणि याचे टाईप्स पण भरपूर आहेत. पाहिजे ते कस्टमरच्या आवडीप्रमाणे आम्ही ते बनवून देऊ शकतो. त्याबरोबर हे आमच्या डस्टबिन आहेत. ह्या मंदिरात किंवा घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये सगळीकडे वापरल्या जातात. ही पेंग्विन टाईपचं ह्या डस्टबिनचं पेंग्विन नाव आहे. त्याचं पोट मोठं असल्याने त्याच्यावर भरपूर कचरा जमा होतो आणि बाहेरून काढण्यासाठी त्याला हा दरवाजा पण आहे. ह्या दरवाज्यातून आपण तो कचरा बाहेर काढू शकतो आणि नंतर परत पॅक करून परत हे फ्रंट साईडला ठेवलं की याच्यातून कचरा टाकणं आपल्याला इझी जातं. आपल्या याचे हे झालं पेंग्विनमध्ये, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये पण आहे. याच्या प्रकारचे भरपूर आहेत. सध्या ते आता आतमध्ये ठेवले. आपण आतमध्ये जाऊया. आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्राण्यांच्या डिझाईननुसार आम्ही डस्टबिन बनवले. हा सॅम्पल पीस आहे.
अच्छा. त्याबरोबर हे दरवाजामध्ये ठेवण्यासाठी एक शुभ प्रतीक म्हणून प्रवेशद्वाराचा हत्तीचा वापर करतो. प्रवेशद्वारात वगैरे आपण वापरतो, घरामध्ये वापरू शकतो, मंदिराला याला त्याला मंदिरात असू शकतात, याला नॅचरल कलरही देता येतो किंवा इतर गोल्डन कलर किंवा काय आपण जे मागू त्याप्रमाणे आम्ही कलर त्याला कोटिंग करून देऊ शकतो. हे शुभ प्रतीक आहे म्हणून याचा वापर जास्त करता येतो. बाकीचे प्रोडक्ट आपण आतमध्ये बघू. हा कलश आहे. हा साधारणपणे माझ्या हाईटनुसार कळत असेल की त्याची हाईट किती, जवळजवळ 7 ते 7.5-8 फूटपर्यंत याची हाईट आहे. नागिनीचे पानं आणि त्याबरोबर नारळ. हा कलश पूजेच्या ठिकाणी किंवा मंदिरात किंवा कार्यालयामध्ये निर्माल्य टाकणं कुठेही वापरू शकतो. याचाच दुसरा टाईप एक आमच्याकडे समोरचा कलश आहे, त्यालाही पाठीमागे दरवाजा केलाय. जसं पेंग्विनला आपण बघितलं त्याप्रमाणे त्याला दरवाजा असलाय, तर त्यामुळे त्याच्यामध्ये कचरा टाकू शकतो, तो निर्माल्य कलश होतो. आणि याच्यावर नारळ असल्याने हे पूजा कलश होतो. पूजा कलश हे पूजेसाठी वापरू शकतो आणि निर्माल्य टाकण्यासाठी तो पण वापरू शकतो. म्हणजे वरचं आपण नारळ काढलं तरी याचा डस्टबिन म्हणून पण वापर होतो. त्याबरोबरच हे खेळणीचं पण प्लेइंग इक्विपमेंट आहे. हे खेळणीचे बरेचसे प्रकार आहेत आमचे, त्यापैकी ही स्लाइड म्हणजे घसरगुंडी. त्या स्लाइडमध्ये लेंथनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. ही छोटी जी दिसतीये ती 5 फुटी स्लाइड आहे. ही दुसरी 8 फूट स्लाइड आहे. तिसरी 10 फूट आहे, 12 फूट आहे. प्लस आमच्याकडे स्पायरल टाईपची पण स्लाइड आहे. जशी समोरच्यांची मागणी आहे त्याप्रमाणे आम्ही सगळ्या कलरमध्ये आणि सगळ्या टाईप्समध्ये आम्ही स्लाइड देऊ शकतो. त्यानंतर हे जे पेंग्विन आपण मगाशी पाहिले त्याप्रमाणे पेंग्विन प्रमाणेच हे डस्टबिन आहे. याच्यामध्ये इथून आपण कचरा टाकू शकतो. पाठीमागच्या बाजूने त्याला एक छोटं डोअर बनवलेलं आहे. त्या डोअरमधून आपण कचरा काढू शकतो. त्याचेच वेगवेगळे डिझाईन आपण बनवलेले. हे पाठीमागे रॅबिटचं डिझाईन आहे, हे पक्ष्याचं डिझाईन आहे, हे कार्टूनचं डिझाईन आहे, हे मंकी आहे. असे वेगवेगळ्या टाईपचे डिझाईन बनवले. ज्यांना जे वाटतं ते आपण घेऊ शकता. खूप सुंदर आयटम आहे आणि याच्यावर वातावरणाचा कुठलाही परिणाम होत नाही. याला धुतलं तरी चालतं आणि कितीही दिवस टिकू शकतं, याची काहीच अडचण नाही. त्याबरोबरच समोर ह्या आमची एक कुंडी आहे. ह्या कुंडीमध्ये मोठमोठे रोपं लावले तरी याला काहीच होत नाही. ही कुंडी FRPची असल्याने तिच्यावर वातावरणाचा परिणाम होत नाही, ती क्रॅक होत नाही आणि तिचा कलरही उडत नाही. ती आयसिस ह्याच स्वरूपात कितीतरी वर्ष राहू शकते. त्यामुळे FRPची कुंडी ही खूप ठिकाणी वापरली जाते. त्याच्याबरोबरच ह्याच कुंडीबरोबर आमच्या दुसऱ्या टाईपच्या कुंड्या आहेत. तिची आपण ब्राऊन कलरची बघितली त्याच टाईपची ही मोठी कुंडी आहे. तिच्यानंतर आम्ही ही एक स्क्वेअर टाईपची कुंडी बनवलेली आहे. ही हॉटेलमध्ये किंवा घरामध्ये वगैरे खूप छान दिसते. त्याबरोबरच ही एक कुंडी, हिचा सेफ वेगळ्या प्रकारचा आकार आहे आणि तिच्या आकाराप्रमाणे छोटे रोपं लावण्यासाठी वगैरे ही छोटी कुंडी आहे. ही आमची कुंडी, ही ह्या टाईपची डिझाईन आहे तिची आणि आतमध्ये पण भरपूर मटेरियल बसू शकतं. त्यानंतर ह्या आमच्या 2 त्याच्यापेक्षाही छोट्या टाईपच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या कुंड्या आहेत. ह्याही खूप सुंदर दिसतात बाहेर ठेवल्या तर. आणि त्याच्यानंतर ही एक कुंडी आहे आमच्याकडं. ही दिसताना मातीची वगैरे दिसती आणि ही फुटली तोडली तरी फुटू शकत नाही. मी किती लांब पडलं तरी तिला काहीच होत नाही. FRPची आहे, तिचं लाईफ पण खूप आहे. आणि आपण जे प्लॅस्टिकचे वापरतो ते उन्हामध्ये खराब होऊन जातात. प्लास्टिकचे क्रॅक होतात, त्याचा कलर उडतो, त्या हाताने त्याचा भुगा होतो. तसं याचं 10 वर्ष ठेवलं तरी याला काहीच होणार नाही, ही आमची गॅरंटी. हे स्कूल इक्विपमेंट आहे आमचे. स्कूल बेंचेस आहेत. सगळ्यात पहिला हा छोटा बेंच आहे. हा अंगणवाडीच्या मुलांसाठी किंवा 1ली-2री पर्यंतच्या मुलांसाठी आपण याला वापरू शकतो. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा बेंच हा आहे आमचा. हा 4थी, 5वी, 6वी पर्यंतच्या मुलांसाठी वापरू शकतो. त्याही पेक्षा मोठा आमच्याकडे हा आहे. हा 10वीच्या मुलांपर्यंत आपण वापरू शकतो. 3 मुलं अगदी कशी तब्येत असली तरी खूप छान बसतात आणि खूप छान स्टडी होतो त्याच्यावर. त्यानंतर कॉलेजच्या मुलांसाठी हा मोठा बेंच आहे. हा त्याच्याही पेक्षा मोठा बेंच आहे. याची ही लांबी 4 फूट बनवलेली. तगडा बेंच एकदम. याला स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि याच्यावर उभं राहिलं तरी काही होत नाही. वातावरणाचा परिणाम याच्यावर होत नाही. पूर्ण FRPचं कोटिंग केलेलं आहे. आमचा हॉटेल टेबल आहे. हा 4 फूट लांबीचा टेबल आहे. याच्यात 4 माणसं बसतील ह्या टाईपचा हा टेबल बनवलेला आहे. याच्यामध्ये हा ऑरेंज कलरचा, याच्याप्रमाणे आपण भरपूर कलरच्या व्हरायटीज आहे आमच्याकडं. त्याची बॉडी स्ट्रॉंग पद्धतीने बनवलेली आहे. हा टॉप पण खूप स्ट्रॉंग आहे. हा टेबल उन्हामध्ये जरी ठेवला तरी याच्यावर वातावरणाचा कुठलाही परिणाम होत नाही. सहज आपण कपड्याने जरी त्याला साफ केलं तरी तो लगेच साफ होतो. स्क्रॅचेस वगैरे काही होत नाही त्याला आणि तो स्ट्रॉंग असल्याने
त्याच्यावर उभं राहिलं तरी त्याला काही होत नाही. म्हणजे आपल्याकडे पूर्ण टेबलचं सेट भेटतो, खुर्ची टेबलचा सेट खुर्च्या पण आम्ही उपलब्ध करून देतो आणि त्याबरोबर हा FRPचा टेबल आहे. तर हे हॉटेलमध्ये याचा वापर जास्त होतो. त्या टाईपचंच हे एक टेबल आहे आमच्याकडं. हे हॉटेलमध्ये याचा वापर होतो. चहा पिण्यासाठी वगैरे लोक स्टँडिंग पद्धतीने जर चहा प्यायचा असेल तर याचा वापर करतात. खाली त्याचं लिव्हर दिलेलं आहे आम्ही त्याला. या लिव्हरनी त्याची हाईट हे जर फिरवलं तर त्याची हाईट कमी जास्त वर होऊ शकते. आता साधारणपणे 3.5 फूट हाईट आहे त्याची. असं जर केलं त्याची हाईट वाढू शकते. आपण बरोबर ह्या टाईपला चहा पिऊ शकतो उभ्या उभ्या किंवा गप्पा मारू शकतो. त्या टाईपचा हा टेबल बनवलेला. शिफ्टिंग करण्यासाठी सुद्धा सोपं आहे. क्लीन केलं, याच्यावर पाणी वगैरे टाकलं, धुतला तरी त्याला काहीच होत नाही. वातावरणाचाही कुठला याच्यावर परिणाम. छोट्या मुलांसाठी खेळणी बनवलेली आहे. हिच्यावर जर मुलं बसवलं तर स्प्रिंग रायडर म्हणून पण याचा वापर होतो. खाली स्प्रिंग टाकून त्याचा स्प्रिंग रायडर म्हणून पण वापर होतो आणि गोल फिरण्यासाठी मेरी गो राऊंड साठी सुद्धा याचा वापर होतो. हे खूप सुंदर आहे. हे FRP आमच्याकडं कशा पद्धतीने तयार होतं ते दाखवतो मी. FRP मध्ये वापरताना हे वेगवेगळ्या टाईपचे आमच्याकडे कलर आहेत. हे कलर करताना आम्ही अंगचे कलर असतात, ते असे स्प्रे वगैरे केलेले नाही. हे अंगचे कलर वापरतो आम्ही आणि त्याच्यावर मॅट टाकून त्याचं कोटिंग तयार करतो. त्यासाठी ही पावडर पण वापरतो, हे कलर वापरतो, हे वेगवेगळे मटेरियल आहे. याच्यामध्ये 3-4 प्रकारचे केमिकल वापरून ती प्रोसेस करून त्याचा वापर होतो. आमच्याकडे त्याचे डाईज असतात. डायमध्ये हे सगळं करावं लागतं आणि त्यानंतर रिलीज झाल्यानंतर तो पीस तयार होतो. हा एक प्रकारचा आयटम आहे. हा आता तयार झालेला आहे. ही आमची एक मॅट आहे. आम्ही येलो कलर वापरला म्हणून ते असं दिसतं. आणि याची जी डाय अशी वेगवेगळ्या आयटमची ती ही डाय. अशा टाईपच्या डाईज असतात आमच्याकडं. आणि ह्या डायमध्ये आम्ही पहिलं कलर करतो आणि नंतर मॅट करतो आणि मॅट नंतर त्याला कोटिंग करून करून त्याची 3-4 mm पर्यंत लेअर करतो तयार. ती लेअर झाल्यामुळं ते खूप स्ट्रॉंग होतं आणि तिथून पुढे आमचा आयटम तयार होतो. समोर ठेवलेला सुद्धा एक ही स्पायरल स्लाईड आहे. ही स्पायरल स्लाईड आहे आणि असेच दर 2-3 महिन्याने आम्ही प्रत्येक प्रॉडक्ट चेंज करत असतो. मार्केटनुसार त्याची आम्ही नवीन डिझाईन करत असतो. हे नवीन आमचं डेव्हलपमेंट कायमच चालू असतं. डेव्हलपमेंट नॉनस्टॉप आहे आमचं, कंटिन्यू चालू असतं. आता ही डाय बनवायची प्रोसेस चालू आहे का इथं? हा एक मास्टरपीस बनवला. मास्टरपीस झाल्यानंतर त्याचा सॅम्पल पीस नंतर त्याची डाय नंतर तिचं प्रोडक्ट. 4 फूट बाय 4 फूट पण असती, 4 बाय 6 असती, 4 बाय 8 असती. दोन्ही बाजूने विंडो असतात, वरून टॉप असतं. त्याला आतमध्ये इलेक्ट्रिकल फिटिंग केलेली असती. सुंदर दरवाजा बनवलेला आहे. खाली कोटिंग केलेला आमची मॅट असती आणि वर टॉप पण बनवलेलं. सिक्युरिटी कॅबिन सुद्धा सहज शिफ्ट करता येते अशा पद्धतीने. जर समोरून रिक्वायरमेंट जशी येते वेगवेगळ्या आकारामध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये, तर तुम्ही ते पूर्ण प्रोडक्ट तयार करून देता का? समोरच्यांची रिक्वायरमेंट मिळाली की आम्ही त्यावर डिझाईन करतो. डिझाईननुसार आमच्याकडे प्रोडक्ट करतो, त्यांना पहिलं दाखवतो आणि त्यांना पसंत पडल्यानंतर त्यांना डिस्पॅच करून टाकतो. म्हणजे आपण पूर्ण ओव्हरऑल FRP पासून जेवढं शक्य आहे तेवढं आपण प्रोडक्ट तयार करून सध्या हे जे आयटम दाखवलेत हे आयटम आहे असे. याच्यात जर काही चेंजेस पाहिजे असेल तर समोरच्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही ते तयार करून देतो. अच्छा, धन्यवाद सर, आपण छान अशी माहिती सांगितली. तर मंडळींनो, ही होती FRP प्रोडक्टची दुनिया. तर आपण याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला या FRP प्रोडक्ट कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर आपण नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करून अधिकची माहिती घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर, कारण हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवारावर. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.